आता काही नेता लोकांचे भाषण येऊ राहिले का धर्म विचारून सामान खरेदी करा, तर मी अशा नेता लोकांना विचारणं पडतो, मुस्लिम असल्यामुळे त्याच्याशी व्यवहार करायचा नाही का, त्याच्याकडून सामान जे आपल्याला खरेदी करायचं नाहीये का? जर असं काही असेल तर या ताईचे दोन थोडे शब्द आहे का? त्यासाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय, तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारातलं, तर तो पळून नाही गेला. तो म्हणला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो. तो आम्हाला तिघींना घोड्यावर, माझी आई पडली, तिला लागलं, तिला उठता येत नव्हतं, त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं, तिला घोड्यावर बसवलं. माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्तानी वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं. त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मैं लेके आयो. आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिले, कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं होतं. आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेलेत की नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी. ते म्हणले नाही हम ही देते आपको, आप क्या पैसों की बात कर रहे हैं, हम है ना. हमें भी बहुत बुरा लगा है कि आप लोगों के साथ ये हुआ है. सो तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते. आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डेपासून, तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो, जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला, फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो, तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की सिस्टर ये क्या हो गया आपके साथ. ताईचे तर तुम्ही दोन शब्द ऐकले. ज्या ताईला ज्यानं मदत केली तो एक मुस्लिम होता, त्यानं ताईला कधी धर्म नाही विचारला, ताई तुम्ही कोणत्या धर्माचे. तर भावांनो, बोलायचा अर्थ आणि व्हिडिओ बनवायचा अर्थ एकच आहे का हे जे नेता लोक तुम्हाला व्हिडिओ टाकतात आणि काही उलट्या सुलट्या गोष्टी सांगतात, हिंदू मुस्लिम या गोष्टीमध्ये येऊ नका. खासकर देऊळगाव राज्याच्या लोकांना मी अपील करीन, आपला भाईचारा, अमन, शांती कायम ठेवा. ह्या कोणत्याही भाषणामध्ये येऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आमच्या औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी सुद्धा पाकिस्तानचा चिन्ह फाडून आणि काय संदेश देते आहे तर आपण हे पण लक्षात घ्यावे. हिंदू मुस्लिम न करता शांत कदम यांचे विचार पण ऐका. घराघरामध्ये पोहोचला पाहिजे. पहलगामची घटना झाली आणि दुसऱ्याच दिवशी 24 एप्रिलला उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी चकमकीमध्ये हवालदार झंटू अली शेख हे शहीद झाले. 6 पॅरामिलिटरी कमांडो, जे भारतीय लष्कराचं अत्यंत प्रतिष्ठित शिस्तबद्ध असं दल आहे, त्या दलामध्ये ते गेल्या 18 वर्षांपासून सेवा करत होते आणि पश्चिम बंगालमधल्या पथरागडचे ते निवासी होते. त्यांचे सख्खे भाऊ रफिकुल शेख हे सुद्धा भारतीय लष्करामध्ये आहेत आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या दोन्ही मुलांनी लष्करामध्ये जाऊन देशाची सेवा करावी. खरं तर किती योगायोग आहे बघा की जे लोक पहलगामच्या हल्ल्यानंतर या घटनेमध्ये धर्माचं राजकारण करू बघत होते, नेमकं त्याच घटनेनंतर देशासाठी शहीद झालेला, देशासाठी बलिदान दिलेला पहिला जवान हा एक भारतीय मुस्लिम आहे. पश्चिम बंगालमधल्या पथरागडमध्ये ज्यावेळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत होते, त्यावेळी त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांच्या भावानं केलेलं हे भावनिक भाषण आहे. मशीद दिसतीये या दृश्यांमध्ये, समोर बहुसंख्य मुस्लिमांची गर्दी आहे, पण तिथं केवळ मुस्लिम नव्हते, तिथं हिंदू देखील होते. ज्या गावकऱ्यांना आपल्या या सुपुत्राचा अभिमान होता, तिथं नव्हते ते फक्त सत्ताधारी भाजपचे नेते. कारण द टेलिग्राफच्या बातमीनुसार बाकीच्या पक्षांचे नेते या संपूर्ण गावामध्ये आले, त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. तिथं फक्त भाजपचे नेते नव्हते. कारण त्याचं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याची गरज नाही आहे, कारण शहीद झालेला जवान हा मुस्लिम आहे. काय नेमकं म्हणतायत या सगळ्या घटनेबद्दल रफिकुल शेख हे नीट ऐका. त्यांचा शब्द